गरोदरपण हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात पवित्र, नाजूक आणि आनंदाचा काळ असतो. या काळात आईच्या मनात अनेक इच्छा, भावना आणि डोहाळे निर्माण होतात. त्याच इच्छांचा सन्मान करण्यासाठी केला जाणारा एक महत्त्वाचा पारंपरिक विधी म्हणजे डोहाळे जेवण किंवा ओटी भरण. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. डोहाळे जेवण म्हणजे काय, ओटीभरण कधी करतात, ओटीभरण कोण करतो, डोहाळे जेवण कसे करावे, ओटीभरणात काय द्यावे, या विधीचे धार्मिक व शास्त्रीय महत्त्व. डोहाळे जेवण म्हणजे काय, गरोदर स्त्रीच्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात, तिला मानसिक आनंद मिळावा आणि गर्भातील बाळ निरोगी जन्माला यावे, या उद्देशाने केलेला हा एक कौटुंबिक व पारंपरिक समारंभ आहे. मराठी संस्कृतीत याला डोहाळे जेवण, ओटीभरण असे म्हटले जाते. डोहाळे जेवण कधी करावे, साधारणपणे 7वा किंवा 9वा महिना, डॉक्टरांचा सल्ला घेऊन, शुभ तिथी व वार पाहून, सकाळी किंवा दुपारी करणे शुभ मानले जाते. अमावस्या, ग्रहण किंवा अशुभ काळ टाळावा. ओटीभरण कोण करतो, सासू, आई, ज्येष्ठ सुवासिनी स्त्री जिचे पती जिवंत आहेत. अपत्य नसलेल्या किंवा विधवा स्त्रीने ओटी भरू नये अशी परंपरा आहे. ओटीभरणात काय द्यावे, साडी, ओढणी, नारळ, तांदूळ, हळद, कुंकू, फळे, गोड पदार्थ, बांगड्या, सौभाग्य वस्तू हे सर्व ओटीत घालून गरोदर स्त्रीला आशीर्वाद दिला जातो. डोहाळे जेवणात काय असते, गरोदर स्त्रीच्या आवडीचे पदार्थ, घरगुती, पचायला हलके अन्न, गोड पदार्थ, फळे व दूध. तिच्या इच्छेला सर्वात जास्त महत्त्व दिले जाते. धार्मिक व शास्त्रीय महत्त्व. धार्मिक दृष्टिकोनातून मातृत्वाचा सन्मान, देवी अन्नपूर्णेची कृपा. शास्त्रीय दृष्टिकोनातून आईला मानसिक आनंद, ताणतणाव कमी, सकारात्मक ऊर्जा वाढते. डोहाळे जेवण हा केवळ विधी नाही, तो मातृत्वाचा उत्सव आहे. जर तुम्हाला भारतीय परंपरा, गरोदरपणाशी संबंधित माहिती, धार्मिक विधी अशा विषयांवर व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनेल सबस्क्राईब करा.